हा शब्द वाचता येतो का रे सगळ्यांना? याला म्हणायचं अपूर्णांक. काय म्हणायचं? अपूर्णांक म्हणजे जो अंक पूर्ण नाही त्याला म्हणायचं अपूर्णांक. हे बघा असं याचा फोड जर आपण केली का नाही तर अ म्हणजे नाही आणि पूर्णांक म्हणजे पूर्ण असलेला अंक. पूर्णांक म्हणजे काय? पूर्ण असलेला अंक. जो अंक पूर्ण नाही त्या अंकाला म्हणायचं अपूर्णांक. आता हे अपूर्णांक लिहिण्याच्या गणितामध्ये दोन पद्धती आहेत. किती पद्धती आहेत? दोन पद्धती. या दोन पद्धतींची नाव मी आता इथे लिहितोय बघा. पहिली पद्धत आहे दशमान पद्धत. दशमान पद्धत आणि दुसरी आहे व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक म्हणा माझ्या माग. दशमान पद्धती आणि व्यवहारी अपूर्णांक. दशमान पद्धती व्यवहारी अपूर्णांक. आपल्याला या दोन पद्धतीमध्ये अपूर्णांकाची उदाहरणं लिहिता येतात आणि सोडवता येतात. त्यापैकी आपण दशमान पद्धत बाजूला ठेवूया आणि ही व्यवहारी अपूर्णांक या पद्धतीवरची उदाहरणं प्रथम पाहूया. बघा लक्ष द्या सर्वांनी. व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक लिहिण्याची पद्धत असते 2/3. म्हणा 2/3. अंश म्हणजे वरचा भाग आणि 3 हा खाली लिहिलेला आहे त्याला म्हणायचं छेद. काय म्हणायचं? छेद. आता या अपूर्णांकाचं वाचन करताना कसं करायचं ते समजावून घ्या नीट. म्हणा 2/3. परत म्हणा 2/3.